मॅडम एक मिनिट ऐकून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की हा जास्त पैसे घेतला, पण तुमचं लोकेशन तिकडे संपत होता. जास्त पैशाचा प्रश्नच नाही. प्रश्न डोकं शांत. नाही, माझा डोकं शांतच आहे. तुम्ही नेहमी येत असाल तर तुम्ही प्रॉपर लोकेशन टाका. थँक्यू. हा, कारण की मी तर शांत डोकं ठेवतो, कारण की एवढं म्हणजे कस्टमरला हँडल करणं दिवसभर आमच्यासाठी कठीण जाते ना. आता बघा मित्रांनो, ह्या मॅडमनं लोकेशन टाकला होता लता मंगेशकर हॉस्पिटल, म्हणजे व्हेरायटी चौकपासून न्यूटन दाखवत होता बरोबर गेटमध्ये, आणि ह्या मॅडमला महाराजबाग चौकला जायचा होता. आता तुम्हीच विचार करा, कस्टमरला जर दररोज जात असेल मॅडम, मॅडम म्हणत होती मी दररोज जाते. अरे मॅडम, तुमचे ऑफिस आहे, सरकारी नोकरी आहे बरोबर आहे, किंवा नाही नसेल तुमची सरकारी नोकरी, पण तुम्ही दररोज जात असाल तर तुम्ही तुमचं प्रॉपर लोकेशन टाका ना. कारण की मग असं फिरून दाखवते, प्रॉपर पैसे तुमचे जोडतात. याच्यामध्ये काय होते, बेजनबागपासून सरळ तो पैसे घेतो मोजतो बरोबर, आणि आपल्याला त्रास होतो ना, आपण 1-1 किलोमीटर सोडतो. आणि ओलाला काय वाटते की आमची गाडी ज्या लोकेशन टाकलेलं त्या लोकेशनमध्ये गेलीच नाही, तो इतका बेशरम आहे की आम्हाला म्हणतो तू पिकअप लोकेशनमध्ये पोचला नाही, आणि आमचेही पैसे कमी करतो. 160 रुपये दाखवले होते, 153 रुपये बिल काढला, 7-8 रुपयाच्या घापला केला ओलाना. आता कस्टमरसाठी आम्ही काय करणार, आणि म्हणजे आम्ही कस्टमरला लोकेशनचा ऐवजी दुसरा लोकेशन म्हणजे जास्त गाडी फिरून सोडणार पण, आणि पैसे पण कमी घेणार. आणि कस्टमर आम्हाला म्हणतो की तुम्ही डोक्यात तुमच्या शांत ठेवा, उन्हाळ्याचे दिवस आहे. आता आम्ही काय करणार. आणि कस्टमरला प्रॉपर लोकेशन टाकण्याचा म्हणजे त्रास येतो, कारण की त्यांचे पैसे वाढतात. कस्टमरला प्रॉब्लेम फेअरचा आहे, म्हणजे प्रॉपर लोकेशन टाकला की जास्त पैसे लागतो, म्हणून आधीच्या लोकेशन टाकायचं आणि आमच्यावर रागवायचा. अरे ओला कंपनी, तुमच्या हे सिस्टम दुरुस्त करा. आम्ही पुढे गेलो तर आमचे पैसे वाढवले पाहिजे, उलट आमचे पैसे कमी नाही झाले पाहिजे. ओला, उबर आणि रॅपिडो सर्वांना विनंती आहे,